मग आता आपण एवढे व्यथित का होतोय? म्हणजे भुजबळांचं उदाहरण दरवेळेस दिलं जातं. म्हणजे आजकाल कसं झालेलं आहे की ही खूप सोपी गोष्ट झाली ना की तुम्ही करता, आम्ही पण आधी पण झालेलं आहे. सरकार बरखास्त करण्यासाठी भाजप सांगतं की आम्ही एकही सरकार बरखास्त नाही केलं कुठलंही, राष्ट्रपतींचा वापर करून, राज्यपालांचा वापर करून. उत्तर प्रदेशमध्ये अशी परिस्थिती झालेली होती पूर्वी की 2-2 मुख्यमंत्री होते एका वेळेस. एका खोलीत एक बसले होते आणि दुसऱ्या खोलीत जगदंबिका पाल दुसऱ्या खोलीत बसले होते. ह्या सगळ्या परिस्थिती आधी पण झालेल्या आहेत. पण आत्ताचा काय फरक आहे? व्हॉट इज वेगळं काय आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये? वेगळं त्यातला एकच भाग आहे ना की विरोधाचा आवाजच नाही. म्हणजे हे सगळं घडलं 84 साली, 78 साली घडलं, पुलवाद घडलं, समाजवादी एकत्र आले, समाजवाद्यांच्या बरोबरीनं तेव्हा भाजप नव्हता तशा त्या अर्थाने. म्हणजे हशू अडवाणी वगैरे पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, तरी विरोधी आवाज होता ना. मग आता प्रश्न असा आहे की त्या बाजूला कोणीच नाही आहे. आत्ताच्या घडीला जरी विचार केला की आता तर ताजं पक्षांतर, महाराष्ट्रामध्ये 288 सदस्यांच्या विधानसभेमध्ये 240 सदस्य आहेत सत्ताधारी गटाचे. 232 मला वाटतं, 237. तरी जे काही उरलेले ते सुद्धा नको आहेत तिथे. हे जे आहे ना, हा धोक्याचा इशारा आहे. मग त्या बाजूला कोणी असताच कामा नाही. आणि ज्या वेळेला सगळे एका सुरात गायला लागतात ना, त्यावेळेला दुसरा सूर ऐकणंच बंद होऊन जातं आणि मग समाजालाही असं वाटायला लागतं की सगळे अशा पद्धतीने. पण मागे रोहित पवार आमच्याकडे आले होते आणि ते ऑन रेकॉर्ड ही गोष्ट बोलले की आमच्याच पक्षातले काही लोक दुसऱ्या म्हणजे भाजपमध्ये जायला आतुर आहेत आणि ते विरोधी पक्षात आहेत की सत्ताधारी पक्षात आहेत. हा फरक आहे ना, हे स्वतःच ते ऍक्सेप्ट करत. बरोबर आहे ना. हा फरक का होता आणि आता तो का नाहीये ना, त्यातला दुसरा मुद्दा फक्त सांगायचा राहिला. त्यावेळेला म्हणजे काय स्वच्छता आणि टापटिपीसाठी जरी काही मार्ग द्यायचे झाले ना काँग्रेसला, तरी एक मुद्दा मार्ग द्यायला हवेत. ते कोणीतरी विरोधी पक्षात आहे म्हणून त्याची संस्थानच उखडून टाकावीत, त्याचं आयुष्यातनच उठवून टाकावं, अशा पद्धतीचं राजकारण होत नव्हतं. म्हणजे संस्था ताब्यात घेण्यासाठी वगैरे प्रयत्न व्हायचे, झालेले आहेत. सहकारी चळवळ ही त्याचाच इतिहास आहे सगळा. पण आता कसं होतं की तुम्हाला सगळ्या बाजूनी कोंडी केली जाते तुमची. तुमचा आमदार निधी तुम्हाला मिळत नाही, तुमच्या मतदारसंघात काम होत नाही, तुम्ही पूर्णपणे सत्ता शरण जाता. आणि आता सत्ता शरणता इतकी अपरिहार्य करून ठेवलेली आहे की विरोधी पक्षात, म्हणजे एका अर्थाने मला त्या जे कोण गेले त्यांची कीव येते की कारण त्यांना नाही तर दुसरा अर्थच नव्हता विरोधी पक्षात राहून. आणि हा जो एक भंपक युक्तिवाद आहे ना की विकासासाठी गेलो, अडवाणी आणि वाजपेयी आयुष्यभर विरोधी पक्षात राहिले ना, शेवटचा काही काळ सोडला तर. पण विरोधी पक्षात राहिल्याने विकास होत नाही. कुणाचा विकास? हा मुद्दा आहे ना. हा तडीला जायला लागला, ही आत्ताची दुःखाची आणि ही जास्त वेदनादायी बाब आहे.